कोणता कोणता भाई याचे पुरं सामान पाट काढून यानं पुरं त्याचा भंगार बनवून टाकला। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल ब्लॉग मध्ये। भाई जे आपण परवा दिवशी आवळे आणले होते त्याचा आज ते हे केलं, म्हणजे आवळे कापून ते बनवले त्याचा आवळा। तर हे वाळू घालायला ठेवतो, आज ऊन येते तर ऊन सध्या तर याचीच आहे, पण ऊन जेव्हा येईल तेव्हा हे वाळते। हे बाबा इथं विठ्ठलनामाची शाळा भरली असं पहिले म्हणत जाय। जर आपल्याला जर चिमण्या दिसल्या झाडावर म्हणजे तारावर जर चिमण्या दिसल्या तर पहिले म्हणत जा का विठ्ठलनामाची शाळा भरली। पण त्या सर्व चिमण्या आपण आता इथं बोलवू शकतो। ते कसं आता आपण पहिल्या तेले टाकू तांदूळ, तर ते आपल्या माळी तांदूळ तर नाही भाई, हे खिचडीचं हे जे असते पॉकेट मधले घेतले आणि हे टाकून पाहू येते काय तर इथं टाकले। आता येते का पाहू भाई। अजूनही ते पाखरं तिथंच बसल्या, ते दिसला नाही का काय मी तिथं तांदूळ टाकल्या तर काय मी आता ते येते का नाही ते आले म्हणजे खाऊन घे। शिवजयंतीसाठी जी बंगाळी असते ते आम्ही हातानं केली होती, ते साफ करू आपण। हे बंगाळी आहे भाई, लई दिवसाची खराब झाली, हे याला सँडपेपरला पूर्ण घासा लागल। मग तुम्हाला कंप्लीट झाल्यावर मी दाखवतो कशी दिसते तर। भैया पाळणा खोलला आणि एवढ्या रगड घासी नंतर म्हणजे किती घासला तर त्या दोऱ्या तरी घासतं। माझ्या हिशोबानं दोऱ्या दुसऱ्या लावा का तार लावतं, काही लाव काही नाही होत। मग हे लावलं तर तार पण खिळाही निघाला। हातोडी आण बरं खालून। तर भाई इथचा खिळा निघाला, याच्यात आता खिळा बसवा लागते। भाई खिळा तर बसला, आता याले दराशी तार गिर नाही तर दोरी लावून त्याले आता ऍडजस्ट करून घेते याचा। भाई इथं कटिंग केली याची, याले इथं बांधून घेतो। भाई बंगाळी रेडी झाली, इथं बघ पिवळा धागा लावून दिला। जमली काय सांगा? हे इथं वाळू देतो आणि आता करतो मी नाश्ता। आज नाश्त्यात गरम गरम पराठे आप्पाची तर संपली। पराठा सोबत आहे चटणी आणि भैया की दादी आली, तिला फुलं पाहिजे म्हणते, काटेरी पिवळे फुलं। आप्पा आई म्हणते बदामच्या झाडाखाली म्हणते पिवळे फुलं आहे का म्हणते, काटेरी नाही ना। पांढरे असेल तर पांढरे म्हणते, सदाफुलीचे थोडस काय घे तोडलं। हे खाली आहेत ना पांढरे फुलं, मग खाली कुठं? खाली ज्या इरीपाशी आहे, इरीबात जाऊ का मग? पांढरे फुलं म्हणते भाई खाली आहे, तर खालून आणू आपण तोडून। ते विहीर आहे हे विहिरीपाशी, इथं फुलं आहे। इकडे भाई लई दिवसाचं आलं नाही, तिथं पुरं जाया हे ते झाले तोडू। भाई मस्त पांढरे पांढरे फुलं आहे, काही खालच्या खिशात टाकले, काही वरच्या खिशात टाकतो। मऊ नाही राहिले, बम फुलं सापडले। अजूनही आहे हे भाई, इथं हे तोडून घेतो। अजून हाय पण हे एकेरी राहू देतो, कधी कामी पडू शकते। चला आता वापस थोडे सापडले आप्पा, हे बा काही खालच्या खिशात आहे, काही वरच्या खिशात आहे। जमलं काय? अजून पाहिजे होते का? अजून पाहिजे होते का? भाई आता वाजले 9 वाजून राहिले, 9 वाजले 10 मिनिटं टाइम आहे। 6:30-7 वाजता आपण ब्लॉग चालू केलता। इथं अभ्यास करून राहिली बा। आजी बैले चहा पाहिजे नाही, आजी बैले चहा पाहिजे। भाई आपण झालो तयार, निधी झाली तयार। आज आणलं इथं दही आणि शाळेत जायच्या पहिले आज दही आहे म्हणून एकदा अधिक रपाटा मारून घेतो जेवायचा। तर
तुझ्यासाठी निधी एक प्रश्न आहे, सांगू काय? दह्यात कोणता बॅक्टेरिया असते सांग? युजफुल बॅक्टेरिया कोणता असते दह्यात? सांग ना नाही सांग तू. मला विचारून राहिली तू. विचार नाही मला सांग. माहीतच नाही तुले. आई तुला माहित आहे का? दह्यात असते भाई लॅक्टोबॅसिक बॅक्टेरिया. कोणता लॅक्टोबॅसिक बॅक्टेरिया. तो युजफुल बॅक्टेरिया असते. आणि तू मॅनला म्हटलं माझ्या पैसे म्हणजे मी देतो बरोबर. भाई मॅच सेव्हिंग केली होती त्यातून मी दही आणलं सर्वात पहिले घेऊन राहिली. काय लॅक्टोबॅसिटी नाही लॅक्टोबॅसिक बॅक्टेरिया. मी जातो आलो आम्ही शाळेतून आणि आता खातो आम्ही गुपचूप. हा मले मग आई माझ्यासाठी गुपचूप. तुम्हाला चावते बाप्पा? हिडले आहे तुम्हाला हिडले जण. गुपचूप खाल्ले बहीण. हे जे झाड होतं हे पूर्ण खतम झालं, काहीच नाही ठेवलं. हे बाई तर पिल्ले गड्ड्याच्या अंदर न बसता बाहेर बसून राहिले. आता तर बाई आता आलो भावेच्या घरी. हाय डब्बा केला आहे ना तयार शिवजयंतीसाठी, म्हणून तुम्हाला दाखवून देतो म्हटलं. हे बाई इथं मूर्ती येईन आणि इकडे झाडा सजावट करण. बाई हे मूर्ती आम्ही बसवणार आहे म्हणजे शिवजयंतीसाठी. अशा प्रकारे हे तयार होऊन जाईल नाही रे? जमन ना? एक नंबर. आपल्याला यावेळेला डेकोरेशन करायचं आहे. मॅचही आहे बाजूच्या गावात, तिथेही जाऊ आपण. सध्या प्लॅन झाला बाई की वावराकडून चक्कर मारून या. लई दिवसाचं वावरात नाही गेलो. इथं पाहिले का हरणीसारखं आहे वासरू. चल ना बे चल ना. होय मॅटोंड्या चटी कोणाची चटी वाजवते भैया म्हणून फक्त मी याची चटी वाजून दाखवून म्हणजे. याले म्हटलं हे सापडलं रस्त्यात. हे बा काय होय रे? जुना टेलिफोन. याले बटन आहे बटन आहे. फोन लावतो. याची अनबॉक्सिंग करून आला. काय करून आला तू? फोड फाड. मित्र त्याची सायकल घेतली ना, आता फिरतो आम्ही. पकडतो फक्त मोबाईल असा दाखव असा बरं दाखव आपला रस्ता धन पांगवतो मी. राहिली रे राहिली. भाई जास्त दूर जायचं आपलं. जास्त दूर गेलो निघून वापरच नाही येणार भाई. एवढा दूर आलो आहे पण रस्ता गावापासून. आता सायकल घेऊन चाललो मी वापस. एका हातानं पकडला मोबाईल आणि एका हातानं चालून आलं सायकल. भाई मेन म्हणजे ह्या सायकलला ब्रेकच नाही. कामाची गोष्ट म्हणजे तिकडे जाऊन का सायकल आता थांबत नाही. ब्रेक काही लागून झाले. अरे 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 भाई अशी थांबवायची ना. आपल्याजवळ प्लॅन आहे ना. काय करू राहिला पण नाही. अबे नाही सापडत ना त्यात पैसे बोललो भाई. बाबू एवढं जायला फळाचं हे फोडून टाकू ना. फोड मस्त कर फोडू पाहिजे. मस्त कर फोडू पाहिजे. बस आता पाय मी आता पाय किती चुकलं करतो. एकदम चुरमा आपल्याला जे कामाची गोष्ट. आता तेवढं नाही भाई तुम्हाला आणला तर वावर दाखवा. भाई याचे पुरे सामान पाट काढून येईन पुरं त्याचा भंगार बनवून टाकला. पण आता याच्यातली बाबू मोटर कामात येते ना. ते बरोबर आहे म्हणा. वस्तू कोणती कामी येत असेल ते फोडाले पाहिजे म्हणजे पाहिजे. मी आलो बाई घरी. आता अप्पा भावेशला सापडला जुन्या जमान्याचा टेलिफोन. त्यानं माहिती काय केलं? त्यानं नेला आपल्या वावरापाशी दळादळ गोटीनं फोडून टाकला. आणि त्याच्यातून काय निघालं माहिती आहे? फक्त मोटर निघाली, बाकी काहीच नाही निघालं. तर बाई आजचा ब्लॉग करतो इथे. नाही रे लय टाइम झाला ना. किती वाजले? 7 वाजले वाटते. 7 वाजले. तर बाई आजचा ब्लॉग करतो इथे. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत भजन